टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आमदार सुनील प्रभू आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। अत्यंत गलिच्छ भाषेचा वापर करणाऱ्या ते पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रशांत कोरटकरला कोर्टाकडून दिलासा मिळतो आणि त्यासोबतच काही सूचना देखील केल्या जातात। काय म्हणाले, याकडे कसं पाहता? असं आहे की ज्या कोलटकरांनी छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्या कोलटकरांना तर मला स्पष्ट असं म्हणायचं आहे की त्यांची सरकारने धिंड काढायला पाहिजे, त्यांना भर चौकात फासावर लटकवलं पाहिजे। कारण छत्रपती शिवाजी महाराज हे या राज्याचं दैवत आहे। पूर्ण देश या दैवताकडे प्रेरित होऊन राज्य शासन कसं करावं याचा धडा घेतो आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशा पद्धतीने वक्तव्य करणं ही विकृती आहे आणि ही विकृती ठेचली पाहिजे। कोर्टाकडून सांगितलं जाते की प्रत्यक्ष हजर राहण्याची सुद्धा गरज नाही आहे। असं आहे, मान्य न्यायालयाने काय म्हटलं, यापेक्षा ही विकृती जी आहे ती ठेचायची असेल तर सरकारने आणखी 10 केसेस या कोलटकरवर त्या ठिकाणी नोंदवल्या पाहिजेत आणि त्याची धिंड काढून भर चौकात त्याला फाशी दिली पाहिजे। 17 तारखेला आता पुन्हा एकदा या प्रकरणी सुनावणी होणार आहे। काय वाटतं, सरकारची भूमिका नेमकी काय असायला पाहिजे? कारण वारंवार महापुरुषांचा, थोर पुरुषांचा अपमान होतो। मी आपल्याला सांगतो की सरकारने याबाबत कडक भूमिका घेतली पाहिजे। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणं, राष्ट्रपुरुषांचा अवमान करण्याची एक विकृती या राज्यामध्ये वाढते आणि ही कीड ठेचायला पाहिजे आणि म्हणून सरकारने कडक पावली घेतली पाहिजेत। नाही तर बोलायचं एक आणि करायचं एक अशी या सरकारची भूमिका असेल। निधी वाटपामध्ये दुजाभाव झाला आणि एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे त्याला 3ऱ्या क्रमांकाचा निधी मिळाल्याची चर्चा आहे। एकंदरीत डावललं जात आहे सरकारमधून आणि कुठेतरी अजितदादा यांना सॉफ्ट कॉर्नर दिसतोय सरकारचा। असं आहे, 3 पक्षाचं सरकार आहे, सरकार ते चालवत आहेत, ते आनंद घेत आहेत। कोणाला दुःख आहे आणि कोणाला आनंद आहे त्यांचं ते ठरवतील, आपण कशाला बोलायचं? नक्कीच होळी आहे आणि शिमगोत्सव, तुम्ही पण कोकणातले आहात, शिमगोत्सव सुरू झालेला आहे, त्यामुळे कसं पाहता एकंदरीतच याकडे? सध्याचं सरकार जर बघितलं तर शिमगोत्सवातील आमचा संकासूर जो आहे ना, त्याची परिस्थिती या सरकारसारखी आहे। म्हणजे तो इकडेही धावतोय, तिकडेही धावतोय, याच्या मागेही पळतोय, त्याच्या मागेही धावतोय, अशी परिस्थिती या सरकारची आहे। आणि कोण कोणाला डोळे मारतोय, बुरा न मानो होली आहे, कोण किसके साथ आग मिचवली आहे हेच समजत नाही आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय बुरा न मानो होली आहे असं म्हणतात, पण कोण कुणाला डोळे मारतोय सध्या तेच कळत नाही आहे, अशी टीका सुनील प्रभू यांनी सरकारवर केली आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।